गांधी बालिका विद्यालय बिलोली। आज आम्ही तुमच्या समोर रक्षाचे मित्र हे नाटिका सादर करत आहोत। बेटा सगळे बेंचवर बसा, म्हणजे तसं बेंचवर नाही बसायचं। लोकांची सेवा करून करून थकवा आला। अरे अरे नकाची झोपली काय? नाही रे बाबा, झोपायचं चालेल, आपण काय माणसं काय झोपायला? यांना फक्त आराम करायला सांगा, पर्यावरणाची तर काहीच काळजी नाही। छी रे बाबा। बरोबर बोललास रे बाबा, माणसं आपली तोड करू लागली आहे आणि लोकसंख्या मात्र दाट वाढू लागली आहे। आता तुझं उदाहरण घे की तू मानवासाठी काय काय करत नाहीस। तू त्यांना गारगार सावली देतोस, छान छान आंबे देतोस आणि लोणचं बनवण्यासाठी कैऱ्या पण देतोस। आणि हे काय करतात? तुझे तुकडे तुकडे करून तुला चोर बाजारात विकून टाकतात। अरे आपल्या दोघांची स्थिती सारखीच। तुझ्यात तर किती औषधी गुणधर्मे आहेत। तुझ्यात तर असा एकही भाग नाही की तो मानवाला उपयुक्त येणार नाही। तू गुणाने एवढा काठोकाठ भरलेला असून सुद्धा माणसे तुझी कीव करत नाहीत। त्यांना त्यांच्या सुखसोयीच्या हव्यासा पाहिजे तुझाही जीव घेतात, तुझे तुकडे तुकडे करतात। आणि मी हो, तुझे पण बरेच फायदे आहेत। तुझ्यापासून तेल मिळते, आयुर्वेदिक औषधामध्ये तुझा उपयोग होतो आणि तू गारगार सावली पण देतोस। बघितलं का आपले मानवाला किती फायदे आहेत। आपण मानवासाठी एवढे उपयोगी असून सुद्धा माणसे आपली जराही कीव करत नाहीत। अरे खरेच माणसे खूप दुष्ट आहेत का रे? खरेच रे, माणसे खूप दुष्ट आहेत। आला किती लाकूड तोडा रे। अरे अरे आता आपलं काय होईल रे? आपल्याला तोडेल की तो लाकूड तोडा? अरे आता काय बी घाबरू नका, आपापल्या जागेवर गपचूप उभं राहा। तुम्हा सर्वांना शुभेच्छा। तुम्हाला खूप आयुष्य लाभो। अरे कयाचं आयुष्य रे, आता आपण राहतो की जातो की? अरे माझं तर काय नाही, मी तर खूप लहान आहे की रे, मला तर खूप जगायचं आहे, मला दुसऱ्यांच्या उपयोगी पडायचं आहे। अरे हे दुष्ट माणसं आपल्या मुलीला जन्म देण्याच्या आधीच मारतात, मग आपलं तर काय रे? अरे दुष्ट माणसा, तुझ्या एवढ्याशा फायद्यासाठी आमचा जीव देऊ नकोस रे। आम्हाला उडू दे, भरू दे, आनंदात पावसामध्ये नाचू दे रे। आम्ही जगलो तर तुम्ही निरोगी राहू शकता, आम्ही जगलो तर तुम्ही निरोगी राहू शकता, हे कधी कळावे। अरे अरे माणसा तू वेडा की खुळा रे, झाडा पुढे माणूस पाला पाचोळा रे, पाला पाचोळा रे। गणपत गणपत लाकूड तोडा म्हणतात मला। अरे वा, आज काय छान शिकार सापडला। त्यापैकी एक झाड तोडतो, ते देऊन बाजारात विकतो, त्या पैशाची एक दारूची बाटल आणि घोडा आणतो, मस्तपैकी शिजवतो आणि खातो, बायको सुद्धा खुश होईल। आधी या झाडाला तोडून बघतो। तर नाही गुब्बर आहे, बंद करून बघतो। पण नाही घट्ट आहे, त्याला बंद करून बघतो। अब तेरा क्या होगा रे? मला मारू नका अरे, मी खूप लहान आहे, मला खूप जगायचं आहे, मला दुसऱ्यांच्या उपयोगी पडायचं आहे। तुला कोणा नाही, छे साडे छे
आजचं तर झालंच मंडळी. गणपतला फुलतोड्या खुश, गणपतला फुलतोड्या खुश. काय झाले रे, काय झाले? झाली आज पुन्हा एकदा आपली भगिनी कमी झाली. जाऊ दे रे, हे तर रोजच आहे, त्यात काय रडायचं? माणूस किती निष्काळजी वागतो ते मी तुला दाखवतो. चालू माणूस खूप निष्काळजी वागतो. खूप रे. बघ आता या दोन बायका कशा भांडतात. इथे कचरा, इथे पण कचरा. बाई सगळीकडे कचरा दिसायले. मी तर सकाळी झाडले होते की. नक्कीच या बोंबले बाईनं टाकला असेल. मागे पण एके दिवशी तशीच केली. मी कधी घरात बसली, झाडली आणि माझ्या घराकडे कचरा टाकली. माझा तर जीव तिला सांगून कंटाळून गेलाय. माझं तर काय ऐकतच नाही. घरात खाती, दारात फेकती आणि टीव्ही बघत बसती. बाबा तिला काय सांगावं की काय नाही. माझं तर जीव कंटाळून गेलाय. आता बघा मी काय करते. लोकांना तर काय वाटतं की काय नाही की उगं कचरा टाकायचं किती पण. मला तर ना नुसते काम आहेत घरात. भांडे घासायचंय, कपडे धुवायचे, माझ्या लेकरांना डब्बा करायचंय. हे काय उगं उचलायचं आणि फेकायचं कचरा. माझं तर जीव कंटाळून गेलाय उगं. आणि माझं पिंकी आहे, मम्मी हे नाही खातो ते खातो, ते नाही खातो हे खातो. माझं तर जीव खूप कंटाळून गेलाय. बाई ग बाई, त्यासाठी बनतात शेजारी नसू नये म्हणून. अगं ए भवानी, हा कचरा तू टाकला इथे? काय 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 म्हणती ग? मी कचरा टाकलाय? माझं नाव बरं घेती ग. मी नाही कचरा टाकला. अगं बाई, तुझी मुलगी आणि माझा मुलगा खेळत होते, तर तुझी मुलगी ना कचराची कॅरेट घेऊन फिरत होती, तर पाडली असेल. मी नाही टाकली बाई. काय खोटं बोलती ग? मी माझ्या तर डोळ्याला पाहिलं तू कचरा टाकताना. माकडीन कुठली. बाई बाई बाई, जशी आई तशी मुलगी. मी नाही बाई टाकला. माकडीन कुठली की तूच? मला माकडीन म्हणती बाय. तू म्हैस कुठली की? घुबड कुठली की? तू घुस. मुंगूस कुठली की? तू शेळी कुठली की? ताप किती वेळ सांगा पेशंट कुठे कचरा टाकू नको तरी पण टाकतच राहती. तुला शाणी झाली का ग मला सांगायला? तुला शाणी झाली का ग? तुझे सांगू मग मी वेळेचं करत राहतीस. तुला शाणी होतीस का कधी पण सांगत होतीस हमेशा? तुला पण चांगली होती ना, फक्त टाकू नको तरी पण टाकतच राहती. तुझाच मुलगा टाकला असेल. तुझीच मुलगी टाकली, मी नाही टाकली. माझा पण मुलगा नाही टाकला. हो लय शाणी झालीस का? आपल्या मुलाचं म्हणजे सांगू होतीस काय किती करत राहतीस. बापरे बाप, बापरे बाप, बघितलंस काय बायकांचा अवतार? बापरे बाप, कशा चौताळीत एकमेकींच्या अंगावर पडत होत्या. यांना चांगल्या प्रकारे माहित आहे या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं. गावाबाहेर एक मोठ्या खड्डा करून त्यात हा कचरा टाकायचा. त्यामुळे गाव पण स्वच्छ राहील आणि शेणखत पण तयार होईल. यांना काय त्या शेणखताचं
चाहिए, गाना आए या ना आए गाना चाहिए, गाना आए या ना आए गाना चाहिए। गाना आए गाना चाहिए। पाणी सुटलं वाटतं। रंबे हे रंबे, माझ्या डोळ्यात साबण चालली ग, पाणी आण लवकर। बाई 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 बाई, एवढं पाणी? अहो लोकांना प्यायला पाणी नाही आणि तुम्ही यामुळे एवढं पाणी वापरता? बाई, लोक काय म्हणतील? अहो किती बी पाणी घ्या, रंग काळा ते काळाच राहील म्हणतात ना, कावळ्याने बगळ्याची बरोबरी करू नये. चाबडेपणा करू नकोस, मला शहाणपणा शिकवतोस। मुकाट्यानं पाण्यानं गेला नाही तर मार कशी? अगं आण लवकर। आणते की. गेलीस का नाही? जा आण लवकर। अगं जा ग, हिला तर ना पार्कतच द्यावी लागते, त्याशिवाय होत नाही। कधी मी फाटकेचे संख्या द्या तुम्ही मला, एका दिवशी सरळ निघून जाईल माझ्या माहेरी। सारखं असंच म्हणते, एके दिवशी निघून जाईन, एके दिवशी निघून जाईन, जातच नाही। आणि मला काय काय? काय नाही पाणी आणा होईला। अहो कच्चं मटण खाऊ घातली मला त्या दिवशी, बरं झालं त्या दिवशी मी दारूची बाटली आणि कच्चं मचं खाऊन दारू पिऊन झोपलो। अगं पाणी आण लवकर, माझ्या डोळ्यात साबण चालली। ह्याच्या पाठवत अंगावर मारते काय मला कळत। माय 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 माय, एवढं पाणी आणणार? होऊ दे, तुला काय करायचं? तुला काय करायचं म्हणजे? ते समजा मला तर काढायचं की, तुला काय करायचं? अरे ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए। अरे ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए। अरे ले बाबा बाबा बाबा, काय रे, काय झालं? तुले लिहिले म्हणालास म्हणून मी म्हणालो। अरे ही माणसं किती पाणी वाया घालवतात, सांडपाण्यावर मच्छर बसतात आणि घरोघरी शिरतात, ते रोगाला आमंत्रण देतात। यांना चांगल्या प्रकारे माहित आहे या पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं। व्यवस्थित नाल्या बांधून हे सांडपाणी गावाबाहेर सोडायचं, एक मोठा खड्डा करून त्यात शिरवायचं, पण हे असं करणार नाहीत। अरे तू दाखव मला, मी दाखवतो तुला, हे खूप विचित्र काम आहे। खरंच? हो रे। चल दाखव। खरंच खूप विचित्र काम आहे का? हो रे। अरे मंग्या, आले की रे पटकन, माझं पोट खूप दुखायलंय बघ। हा आलो रे। काय झालं रे, काय म्हणतोस? काय नाही रे, माझं पोट खूप दुखायलंय। तू एक काम कर, तू तुझ्या मेंदीला तुका लाव। हा लावला की रे। आता कसं वाटतंय? आता बरं वाटतंय बघ, आता बसूया चल। अरे इथं सडकावर लोक काय म्हणतील? मग सडकावर बसायला ना काय झालं रे? अरे आपल्या मोठे मोठे माणसं इथं सडकावर बसतात आणि आपल्याला बसायला काय झालं? मोदीने बांधलेली सडक आहे, त्यांच्या काय बापाची सडक आहे का? बस पटकन। अरे नको बाबा इथं। अरे बस रे, तू कशासाठी मला बघतोस? बस बस पटकन। अरे मी एक गाणं म्हणू काय रे? म्हण की। कोणतं गाणं म्हणू बरं? तुझ्या मनावरचं कोणतं पण म्हण। हा थांब, एक गाणं म्हणतो थांब हा। हाँ। अरे आजा आजा मैं हूँ तेरा प्यार, वे एक बार
कधी झाडे तोडणार नाही. आजपासून आम्ही पाणी काटकसरीने वापरू व पाण्याचा अपव्यय करणार नाही. तोडा तोड. आजपासून आम्ही केव्हा उघड्यावर शौचासाठी बसणार नाही. आम्ही त्याच्यासाठी घरी शौचालय बांधू व पूर्ण गावकऱ्यांना सांगू की आपल्या आपल्या घरी शौचालय बांधून घ्या. उघड्यावर शौचासाठी बसू नये. आणि मी पण संचय